आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील आपत्कालीन व्यवस्थेची तयारी अधिक सक्षम करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतलाय। पावसाच्या कालावधीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी तसेच मुख्यालयासह सर्व प्रभाग समिती स्तरावरील आपत्कालीन कक्ष 24 तास सज्ज ठेवण्याचे निर्देश यावेळी दिले। यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, आपत्कालीन व्यवस्थापक अधिकारी तडवी तसेच आपत्कालीन विभागातील कर्मचारी उपस्थित होते। महापौर शर्मिला पिंपळकर यांनी सांगितले की मान्सून कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनुष्यबळाची कमतरता भासता कामा नये। शहरातील कोणत्याही भागातून मदतीचा संदेश प्राप्त होताच संपूर्ण यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचेल, यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे। तसेच आपत्कालीन कक्षात येणाऱ्या प्रत्येक कॉलची व्यवस्थित नोंद ठेवण्यात यावी। संबंधित तक्रारीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली याची माहिती तक्रारदाराला वेळोवेळी देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामुग्री अद्ययावत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेत। प्राप्त झालेल्या तक्रारींचे पूर्णपणे निवारण होईपर्यंत त्याचा सातत्याने आढावा घेण्यात यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पावसाळ्यात विविध विभागांमध्ये समन्वय राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं नमूद करत महावितरण आणि पोलीस विभागाचे समन्वय आपत्कालीन कक्षात उपलब्ध ठेवण्याबाबत नियोजन करण्यास सांगितलंय। तसेच आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही परस्पर समन्वय आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। यावेळी महापौरांनी TDRFच्या तयारीबाबतही माहिती घेतली। शहरातील एखाद्या भागात गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती तत्काळ महापौर, उपमहापौर, पदाधिकारी तसेच संबंधित भागातील स्थानिक नगरसेवकांना देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। त्यामध्ये अनेक दुर्घटना दरवर्षीच होत असतात आणि त्या धर्तीवरच मला असं वाटतं की आज आपत्कालीन कक्षाला आपण भेट दिलेली आहे। या कक्षामध्ये असलेली यंत्रणा आणि याचे कामकाज कशा प्रकारे चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये दुर्घटना ज्या होतील त्याला कसे सामोरे जाणार आहे आपलं आपत्कालीन, यासाठी आपण या आपत्कालीनला आज भेट दिलेली आहे। तर मला असं वाटतं की मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अग्निशमन विभाग असे एकूण 13 हॉटलाईन आहेत खरं तर, आणि या कक्षाकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही मुबलक असल्याचं मला दिसून आलंय। आपण त्याचे व्हिडिओ घेतलेच आहेत। पण येत्या मान्सून कालावधीमध्ये खरं तर आपली सदृश्य घटनांना सामोरे जाण्यासाठी ही व्यवस्था एकदम चांगली व्यवस्थित असली पाहिजे। एखादा फोन कॉल आला तर तो उचलला गेला पाहिजे, कारण स्थानिक नगरसेवकांचे असे म्हणणं असतं की आम्ही वारंवार फोन करतो पण फोन उचलले जात नाहीत। तर ही सगळी व्यवस्था कशी काय आहे बघण्यासाठी आणि आपत्कालीनला जे अधिकारी जे आहेत त्यांना आपण या सूचना आज दिल्या आहेत की जी घटना ज्या प्रभागामध्ये होईल तर त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांचे फोन होतात, कधी नागरिकांचे फोन येतात, तर ते फोन उचलले गेले पाहिजेत किंवा एखादा नगरसेवक त्यासाठी पाठपुरावा करत असेल तर त्या तत्काळ त्या घटनेवर आपण हजर राहिले गेले पाहिजेत। कक्षामध्ये काही सुधारणा पण करण्याच्या ज्या गरजा आहेत त्याही आज आपण बघून घेतल्या आणि तसे निर्देश अजून वाढवण्यासाठीही आपण आपत्कालीनला सांगण्यात आला आहे। याविषयी नुकतंच या ठिकाणी सन्माननीय उपायुक्त गोदापुरे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजे गृह विभागाच्या वतीने ठाणे शहरामध्ये 6,500 त्या ठिकाणी CCTV गृह म्हणजे पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी बसवले जाणार आहे। वास्तविक पाहता CCTV बसवणं आणि ती CCTVचं सेंटरवरती त्या ठिकाणी ते चित्र दिसणं म्हणजे अंमलबजावणी होणं, या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। खास करून फॉरेस्ट विभाग असेल, जो फॉरेस्ट विभागाला लागून झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नशा करून त्या ठिकाणी नागरिकांना निश्चित प्रकारे त्रास होतो। त्याकरिता त्या ठिकाणी CCTV बसवले जातात, पण ते CCTV जर दिसत नसतील तर पुढची कार्यवाही पोलिसांच्या मार्फत होत नाही। म्हणून मी नुकतंच या ठिकाणी गोदापुरे साहेबांना सांगितलं की माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी महापालिकेमध्ये पोलीस विभागाचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी आणि गटनेते यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्या विभागामध्ये पहिलं तर 6,500 जे शासनाने गृह विभागाने मंजूर केलेले CCTVs आहेत ते त्या विभागामध्ये निश्चित सन्माननीय
नगरसेवकांना, त्या विभागातल्या नगरसेवकांना निश्चित प्रकारे विश्वासात घेऊन त्या ठिकाणी बसवण्यात यावे आणि CCTV बसवून त्या ठिकाणी जे असे गैरकृत्य होतं त्याचं निश्चित ते सेंटर अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत राहावं या संदर्भाची भूमिका घेणं गरजेचं आहे, जेणेकरून शहरामध्ये असे जे लहान सहान गुन्हे घडतात ते गुन्हे उघडकीस यायला या दृष्टिकोनातून मदत होते. आपण निश्चितच या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बाबतीत आयुक्त महोदयाने देखील मागील 8 दिवसामध्ये बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे काल देखील आयुक्त महोदयांनी या शहरामध्ये जेवढ्या काही संस्था, शासकीय संस्था ज्या कामकाज करतात की ज्या या शहराच्या मान्सून कालावधीमध्ये ऍक्टिव्हेट असणं किंवा त्यांच्याशी कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे, अशा सर्व संस्थांची शासकीय यंत्रणांची काल बैठक घेतली. त्यामध्ये देखील आयुक्त महोदयांनी आढावा घेऊन पूर्णपणे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. हा जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे तो व्यवस्थितपणे कार्यरत आहे. इथे आपल्याकडे 10 हंटिंग लाईन्स आहेत, त्यानंतर 13 हॉटलाईन्स आहेत, त्यानंतर पुरेसं मनुष्यबळ आहे. इथे असणारे सर्व मनुष्यबळ हे ट्रेंड आहे आणि त्यांना गेल्या 5-10 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये यांनी सक्षमपणे येणाऱ्या आपत्तीसाठी तोंड दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण 1 जून पासून प्रभाग स्तरावरून देखील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आपण सुरू करत आहोत. आपल्या शहरामध्ये असलेले जे सखल भाग आहेत त्या सखल भागामध्ये पाणी साचते. पाणी जेव्हा साचते तर अशा वेळी त्यांना तिथून पाणीचा निचरा लवकर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण यावेळेस 102 ठिकाणी डिवॉटरिंग पंप बसवणार आहोत. त्याचप्रमाणे जे कटिंग आपले ट्री कटिंग जे आहे ती मान्सून पूर्व होण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते देखील प्रयत्न करत आहोत. सुमारे 7,500 झाडांची छाटणी करणं अभिप्रेत आहे. त्यापैकी 50% ते 60% आता आपली त्याची वृक्ष छाटणी झालेली आहे. 25 मे पर्यंत अशी सर्व वृक्ष छाटणी तसेच नाली सफाई साफ करण्याचे माननीय आयुक्त महोदयांनी निर्देश दिले. त्याप्रमाणे ती पूर्णत्वास येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा ठाणे मनपा क्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही आपत्तीस तोंड देण्याकरता सक्षमपणे पूर्णतः सज्ज आहे. त्यामुळं नागरिकांनी फक्त ज्या काही आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून येणाऱ्या सूचना आहेत त्या पालन केल्या तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगलं असणार आहे. निश्चितच. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।